अधिक मासातील कमला एकादशीला फक्त तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करा. घरातील दारिद्र्य, अडचणी आणि अशांतता दूर होऊन सुख-समृद्धी येईल असे मानले जाते. ही सेवा श्रद्धेने केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. पण ही वस्तू कोणती आणि ती कशी अर्पण करायची हे शेवटपर्यंत नक्की पहा. हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अधिक मासातील अत्यंत पुण्यदायी अशी कमला एकादशी आणि त्या दिवशी तुळशी मातेला अर्पण करावयाची खास सेवा जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्या घरात तुळशी मातेची पूजा भक्तिभावाने केली जाते त्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा नांदते असे सांगितले जाते. अधिक मासातील कमला एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. या दिवशी उपवास, जप, तुळशीपूजन आणि दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो असे धार्मिक मान्यता आहे. विशेषतः आर्थिक अडचणी, घरातील वाद विवाद आणि सतत येणारे अपयश दूर करण्यासाठी ही एकादशी अत्यंत प्रभावी मानली जाते. आणि ह्या एकादशीला ते एक उपाय केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य कमी होऊन आपल्याला चांगले लाभ मिळेल. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात तुळस फक्त वनस्पती नाही तर तिला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. ज्या घरात रोज तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे म्हटले जाते. पण अधिक मासातील कमला एकादशीला तुळशी पूजेचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. असे म्हणतात की या दिवशी श्रद्धेने केलेली छोटीशी सेवा सुद्धा जीवनात मोठा बदल घडवू शकतो. कारण एकादशीचे महत्त्वच तेवढे आहे. सगळ्या व्रतात श्रेष्ठ असे एकादशी व्रत मानले जाते. बाकी कोणतेही व्रत नाही केले तरी चालेल, पण एक एकादशी जरी केली तर सगळ्या उपवासाचे फळ त्या एकादशीमधून मिळते. म्हणून एकादशीला खूप असे महत्त्व आहे. आणि भगवान विष्णूंचा हा अधिक मास म्हणजे भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. कारण त्या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची पूजा अर्चा केली जाते आणि भगवान विष्णूंना तुळस प्रिय असते. आपण रोज कृष्णाला मंजुळी वाहतो म्हणून भगवान विष्णूंना तुळस प्रिय असते. आणि ह्या अधिकच्या महिन्यामध्ये आलेली ही कमला एकादशी ही विशेष असे महत्त्व आहे त्या एकादशीचे. म्हणून आपल्याला अधिक मासातील कमला एकादशीला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. रोज तर आपण तुळशीजवळ दिवा लावतोच. तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा किंवा आपल्याला जमत नसेल तर 21 वेळा जप करायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. मनातील इच्छा शांतपणे भगवान विष्णूंना सांगून असे मानले जाते की या सेवेमुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि मानसिक शांती मिळते. तर या दिवशी तुळशी मातेला कच्चे दूध आणि थोडी साखर अर्पण करायची आहे. एका छोट्या वाटीत कच्चे दूध घ्या आणि त्यात थोडी साखर मिसळा. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून त्यानंतर तुळशीसमोर दिवा लावा आणि श्रद्धेने हे दूध अर्पण करा. ही सेवा अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने करा. मंडळी, कुठल्याही पूजेमागील मुख्य शक्ती म्हणजे मनातील विश्वास, चांगले कर्म आणि भक्तिभाव असतो. मित्रांनो, जीवनात पैसा महत्त्वाचाच आहेच, पण घरात शांती, प्रेम आणि समाधानच नसेल तर खरे सुख आहे का? तर हे सगळे सुख मिळवण्यासाठी तुळशी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. म्हणून अधिक मासातील कमला एकादशीला ही छोटीशी सेवा नक्की करायची आहे. आज अनेक घरांमध्ये पैसा असतो पण शांती नसते. काही ठिकाणी मेहनत खूप असते पण यश मिळत नाही. अशा वेळी भक्ती आणि सकारात्मक भावना माणसाला आतून मजबूत बनवतात. म्हणून ही सेवा फक्त पैशांसाठी नाही तर घरातील प्रेम, समाधान आणि शांततेसाठी करा. पण लक्षात ठेवा, ही पूजा करताना मनात राग, द्वेष किंवा कोणाबद्दल वाईट भावना ठेवू नका. अधिक मास, धोंड्याचा महिना किंवा मलमास या महिन्यामध्ये आलेली ह्या पवित्र अशा महिन्यामध्ये आलेली ही कमला एकादशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे अनेक पटींनी मिळते. विशेषतः आपल्या आर्थिक अडचणी, घरातील वादविवाद आणि सतत येणारे अपयश दूर होते आणि आपले जे दारिद्र्य आहे ते सुद्धा कमी होते. म्हणून या एकादशीला मी सांगितलेली सेवा ही अत्यंत प्रभावी आहे आणि ह्या छोटासाच सेवा आहे तर ती तुम्ही नक्की करा. जर तुम्हाला शक्य झाले तर एकादशीचे व्रत करा, विष्णू सहस्त्रनाम वाचा, भगवद्गीता वाचा, तुम्हाला जो ग्रंथ शक्य होईल त्याचे वाचन करा, तुळशी महात्म्य वाचा.
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि या अधिकच्या महिन्यामध्ये विशेष असे फळ प्राप्त करा. केलेल्या सेवेचे फळ हे 100 पटीने मिळत असते. म्हणून या महिन्यामध्ये तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि हे कमळा एकादशीचे व्रत करायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जय श्री विष्णू, जय तुळशी माता. कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.